नमस्कार आमच्या भावा बहिणींना। तर भावा बहिणींनो, आज सकाळ सकाळ तुमच्या पूनमताईचं काय चाललंय? मस्त पैकी असा पोळ्याचा बेत बनवायचा चाललाय। तर आपल्याला आता पोळ्या करायच्यात हो का। मी आता पुरण वाटून घेतलंय। आता राहिलेलं शेवटचं अपूर्वा आणि शिवन्या दोघी जणी ही करू लागते ते बारीक। बघितलं का आता? बघितलं का कस काय चाललाय पोळ्याचा बेत? चला आता पोळ्या बनवायच्या ते मला ही केलं पुरण केलं बारीक। आता मस्त पैकी अशा पोळ्या बनवणार आहे मी आणि तुम्हाला बी दाखवते कश काय आहेत आपल्या पोळ्याची। तर आमच्या बहिणीचा झाला का नाही स्वयंपाक? भात आमटी पण मस्त पैकी केली। तापून पोळ्याचं सकाळ सकाळ चालू केलंय का माहितीये का तुम्हाला? तर माहित आहे तुमच्या पूनमताईच्या माग भरपूर अशी कामं राहतात, त्याच्यामुळं पोळ्याचं स्वयंपाक करायला असा जास्त वेळ लागतो ना। चिकट काम असतं पोळ्याचं, त्याच्यामुळे आहे ना उरकतच नव्हतं, उरकलंच नाही मला। आता काल उन्हाळी कामाच्या गहू कुरडायचं भिजायला टाकलं मी। आता हो का ह्यात सांडग्याचं भिजाय टाकलेलं आहे। आता आपल्याला आज सांडगं पण मस्त पैकी असं करायच्यात पोळ्याचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर। तर म्हणलं आधीच चला आमच्या भावा बहिणींना तुमच्या पूनमताईच्या पोळ्याचा स्वयंपाक दाखवावा। आता बरेच दिवस झालं की पोळ्याचा स्वयंपाक काय मी तुम्हाला म्हणजे बरेच दिवस झालं की स्वयंपाकाचा व्हिडिओ काय मी तुम्हाला टाकलेला नाही तर बघायला। तर आमच्या भावा बहिणींना भरपूर असं पूनमताईचं व्हिडिओ आवडतात स्वयंपाकाचं जेवणाचं। तर जेवणाचा पण बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही। आता भात आमटी पण केलेली आहे मी, ती बी मी तुम्हाला आता जेवणाच्या व्हिडिओ मध्येच दाखवीन। जेवणाचा असा चणचणीत झणझणीत व्हिडिओ मी बनवीन आणि लय काय नाही आयटम बनवणार बर का। पण आपलं थोडस 4 आयटम पोळ्या भात गुळवणं आणि आमटी बस एवढंच, आणि पापड काय तळू त्याला। कुरडाया तर संपल्यात, आता जेव्हा आपल्याला कुरडाया करू आपण तवा। आणि सांडग कसं म्हणजे सांडग्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकीनच। तर चला मग हाणू नको ती तुटल हो का। शिवन्या अपूर्वाचं चाललंय ती काम। आता मी पोळ्या चालू करणार आहे। पीठ बी मळून ठेवलेलं आहे हो का, पीठ पण मळून ठेवलंय असं भारी असं। तर मस्त पैकी आता पोळ्या सुरुवात करू आपण। मी दाखवणार आहे तुम्हाला तुमच्या पूनमताईने बनवलेल्या पोळ्या चणचणीत मस्त पैकी। तर चला बहिणीनो बघू मग पोळ्या कशी काय करते ती, चला। तर बघा मस्त पैकी अशी तुमची पूनमताई आता पोळ्या बनवणार आहे। तर चला मग बघू पोळ्या कस काय बनवते मी ती। बनवणार आहे एकदम भारी अशा पोळ्या। तर पोळ्या कशा होत्यात नक्कीच सांगा तुमच्या पूनमताईला। एकच नंबर अशा पोळ्या बनवणार, एक नंबर। म्हणजे तुम्हाला आवडतात का नाही कोणाच ठाऊ, पण मी दाखवते तुम्हाला। तर सांगा मला। कशा काय बनते ते पोळ्या सांगा। उलटन दे की स्वयंपाक चाललाय तुमचा? स्वयंपाक चालू आता नाही, आता दुपारी ये। दुपारी मला जायचंय मला स्वयंपाक करायचा आहे। ही नाही करायची नाही जमत मी लाटू घरांच्या दुपारी गडी बरानी ये मग ठेवून जा। मी गडी बरानी ये मी मारून ठेवी जास्त टायमाला। हा किती वाजता जायचं तुला? मला आता ते तिकडून तिला सोडवाय गेलाय 12 वाजेपर्यंत असं ना। हा मग मारून ठेवते लवकरच जायचं आला की टिपच मारायची ना। पिको करा, पिको आहे ना? आहे ना पिको। पिको करा ठेवते तेच थोडा पिको करा। हा नक्की बर का ठेवते। हा देण करून मारते बस का मग जायचंय म्हणून मला नाही तसं काय एवढं जायचं। आमच्या बहिणीने काय काय बनवलंय आज? कालचा जत्राचा व्हिडिओ आवडला का नाही आमच्या भावांना बहिणींना नक्की सांगा कमेंट मध्ये। तुमची पूनमताई आज झाली साधी सिंपल परत।
बघा पोळी कशी काय झाली आपली. जमली का सांगा मला. चाललंय लाटायचं काम पोळ्या माझं. तुम्हाला दाखवते मी अजून. ते पहिल्यांदा जरा माझ्याकडं काय झालं, रॉंग झालं. आता मी एवढी तर सुगरण नाही बर का भावा बहिणींनो. पोळ्याला झालं हो का. माझ्याकडं पुराण ज्यादा होतंय काय नाही. एवढी सुगरण नाही तुमची पुरणताई, पण तरी बी मी करते पोळ्या मस्त पैकी. प्रयत्न करते या मन लावून. तर तुम्ही सांगा जमतंय का तुमच्या पुरणताईला. का मस्त पैकी अशी इकडे पोळी टाकली आता मी. नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा बहिणींनो, जमते का तुमच्या पुनमताईला पोळी करायला. बघा पोळी केली गेली वाकडी, पण फुगली नाही एवढी इकडून. का बरं असं केलं. आमच्या भावा बहिणींना दाखवायची पोळी तुला. फुग ना बाया जरा. फुग नाही बिचारी, नका फुगू दे. मस्त पैकी अशा तुमच्या पुनमताईच्या पोळ्या चालल्यात भावा बहिणींनो. तर कशा वाटतात नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. झाली गावची जत्रा 2 दिवसच होती. आज हाय शेवटचा दिवस जत्रेचा.
फुगली टमकीवाणी आता बिहली ती आता मला त्याच्यामुळं फुगली या तिने माझी लाज राखली पोळीने फुगली पण इकडे झाला पण इकडं काहीतरी झालं असं का झालं तर मस्त पैकी अशा तुमच्या पुनमताईच्या पोळ्या होणार आहे तर भावा बहिणीनं आजचा बेत एकच नंबर हाय तर बघा मग काय काय हाय आजचा बेत तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मध्ये तर मी दाखवणार अजून सांडग लांडग करायच्यात आपल्याला पण मला आहे ना गोड जास्त नाही आवडत मी आता चपात्या करणार आणि चटणी बर खाणार पण खाणार नाही दुसरं काहीतरी करणार की भाजी ही खात्याला पोळ्या सगळी जणी मिळून मस्त पैकी अशा पोळ्या चालू आहे त्या आमटीची रेसिपी टाकायची होती बरं का आमच्या बहिणींची बरीच इच्छा होती की पूनमताई आमटीची रेसिपी टाका आमटीची रेसिपी टाका पण गडबडीत काय मी बहिणींना टाकलीच नाही आमटीची रेसिपी गडबड व महाग त्याच्यामुळं जमलीच नाही ना टाकायला आमटीची रेसिपी बघा पोळी कशी काय होती आपली जमते का तुमच्या पूनमताईला सांगा मला मस्त पैकी जेवण आहे आज जत्रा बी फुली एन्जॉय केली तुमच्या पूनमताईंनी तुमच्या भाच्यांनी दाजींनी म्हणजे 4-5 झाले ते आता मस्त पैकी अशा बनवल्या पोळ्या तर तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच तुमच्या पूनमताईला कमेंट मध्ये सांगा नाही आवडलं तरी सांगा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा हो का पोळी पुरणपोळी
पोळ्या झालं की मग सांडग्याची तयारी करू जरा मस्त पैकी. जेवण ही झाल्याच्या नंतर आणि जेवण करावं लागल आपल्याला. पिल्लूला पण शिकायच्यात पोळ्या करायला. 2 दिवस झालं तुमची पूनमताईच्या माग लागली पिल्लू. मम्मी मला पोळ्या शिकव, मला पोळ्या शिकव, मला करू दे पोळ्या. तर चला भावा बहिणींनो, कशा वाटल्या तुमच्या पूनमताईने केलेल्या पोळ्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटू मग पुढच्या चणचणीत आणि झणझणीत व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.